नमस्कार. आज आपण आले अंगापूरच्या मैदानामध्ये आणि सविस्तर थोडक्यात मुलाखतीचा आपला हा प्रयत्न राहणार आहे. या 19व्या गटामध्ये गटपास गाडी झालेली आहे. तर कशा प्रकारे आपण त्यांना प्रश्न विचारतो हे पाहायला विसरू नका. आणि पाहत असताना आपला चॅनल तुम्ही सबस्क्रायबर आपले नसाल तर सबस्क्राईब करा. लाईक शेअर मात्र करायला देखील विसरू नका. चला तर मग आपण नमस्कार. सर्वप्रथम आपलं विकास नाळे यूट्यूब चॅनलला सहर्ष स्वागत. धन्यवाद. आपल्याला थोडक्यात मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी आपल्या मनापासून या ठिकाणी स्वागत करून तुम्हाला थोडेफार एक प्रश्न विचारतो. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. सागर जाधव, गाव पिंपरी. आजचं हे अंगापूरचं मैदान, ह्या मैदानाविषयी काय सांगाल? मैदान खूप चांगलं आहे आणि आपल्या इथंच ह्याचं झालेलं आहे, सराव झालेला आहे फंडाचा आपल्या स्वामीचा. पण पहिल्यांदा आज गटपास झालेला आहे. चांगलं वाटते, बरं वाटते, आनंद आहे. अंगापूरच्या मैदानामध्ये स्वामी किती वेळा इथं पळालेला आहे? दुसऱ्यांदा पळाला आपला दुसऱ्यांदा. मैदानाला दुसऱ्यांदा पळाला. हां, सराव बिराव इथं झालेला आहे ह्या मैदानावर. तर आजचा पायरा हा कोणासोबत आहे? नाव आहे चिखलीकरांच्या बरोबर आहे. चिखलीकरांचं. हां, काय नाव आहे त्याचं? भारत. नाव काय? हरण्या. चिखलीकरांचा हरण्या. तर हरण्याचा आणि ह्याचा पायरा कसा योग आला, काय सांगा? योग हे मित्रांच्या सर्कलमुळे आलेला आहे. मित्रांच्या फ्रेंड सर्कलचा योग आता तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे. ह्याचा पायरा केव्हा ठरला, काय कसं नियोजन? पायरा काय काल दिवसभरात ठरलेला आहे. आपलं फोनवर आपलं नुसतं बोलणं चाललं झालं तर पायरा ठरवूया म्हणून परत हा म्हणजे झालं, ओके झालं. संध्याकाळनं परत आपलं फोन बिन करून येऊया म्हणले, सकाळी येतो म्हणून सांगले. करू का नको पण आता शेवट केला आणि गाडी पळाली. गाडी सीमेला पात्र झाली या. आणि काय म्हणजे ह्याचा स्वभाव काय आहे? स्वभाव काय खूप शांत आहे, निर्मळ आहे, बाकी काय नाही. शांत तर आम्हाला ह्यो पाहायला मिळतोय. आता हे देवा का शिंग कुठं पार नागाड्यात घुसायला लागलं इकडं आहे का, एवढं हे या. पण शांत संयमी ह्याच्यावरूनच मी आता तुम्हाला सांगू शकतो. तर ह्याचं काय खुराकाचं खाद्य काय आहे ह्याला? आता भरड आहे, गहू तांदूळ आणि मकाचं. खुराकाचं खाद्य काय सांगितलं आपण? गहू भरड आहे, हां, तांदूळ भरड, गव्हाचं पीठ आणि मकाचं नाही, एवढंच आहे. ह्याला मैदानामध्ये किती लोकांचा सपोर्ट आहे आत्ता ह्याच्या मागं? नाही कोणाचाच. 4-5 आपले मित्र आहेत त्यांचा सपोर्ट आहे. म्हणजे जास्त काय फॅमिली वगैरे काय पोरं नाही, थोडेफारच मित्र सर्कल. आत्तापर्यंत हे जे चाहते वगैरे किती झालेत, काय असं काय? तसे गावातले भरपूर मुलं चाहते आहेत. हां, फक्त असे म्हणजे येत नाहीत आपल्याकडे मैदानावर त्यांची उपस्थिती किंवा सपोर्ट नाही, एवढा नाही सपोर्ट त्यांचा. फक्त येते ते आपल्या संग दोघं चौघं येते, ती कंटिन्यू असतात. फेऱ्याला नेला तरी असते, धुवायचं म्हणलं तरी ते असतात. मैदानाला तर असतातच. आपल्या आधी ते येतात बैल धुवायला वगैरे. हां, मग ह्याचं पोहणी वगैरे कुठं काय, ह्याचा व्यायाम वगैरे किंवा ह्याचा सराव कुठं असतो? सराव घराशेजारीच आपलं. घराशेजारी 4-5 गुंठा रान आहे, त्यातच आपलं मैदानात सराव घेतो. बाहेरला काय काढतच नाही आम्ही. आणि फेऱ्याला असला तरच डोंगराकडे गावातच. डोंगरात पळवता? हां, डोंगरात म्हणजे फाटे येते डोंगरात. हां, फाटीला पळवतो. आत्तापर्यंत हा कोणाच्या गळ्यात पळलाय, काय कोणासोबत पळाला? 4-5 जणांना संघ पळलाय. आपला तासगावचा हिर्या त्याच्यावर पण पळाला. पहिल्यांदा अंगापूरचं पहिलं मैदान त्याच्यावरच केलं. तेव्हा काय आम्हाला गड गावला नाही. त्याच्यानंतर ह्याचा चिपळूणचा एक बैल होता, त्याच्यावर एक मैदान केलं. आणि 2 मैदानं आपली जोडीदारांचीच घातली होती पहिली. पायरा करत असताना किंवा ह्याच्यापासून अपेक्षा कोणाच्या आहेत का बाबा, की ह्यो तुमचा बैल असा पळत नाही किंवा पळतोय पण मग आम्हाला एवढं द्या तेवढं द्या, अशी कुठली अपेक्षा कोणी ठेवली का? तसं नाही कोणी अपेक्षा ठेवली. तुमच्या यानं द्यायची असलं तर द्या, नसलं तर राहून द्या, अशी अपेक्षा त्यांची असते. हो, म्हणजे तुम्ही वायदे हा प्रकार कुठला नाही दिलाय का आतापर्यंत? असं देतो, आपलं खर्चाला देतो. जर त्यांची मुलं जास्त आली का नाही तर आपलं नाश्ता पाण्याला देतो, पण असं वायदे म्हणून कधी काय दिलं नाही.
वायदे म्हणून देत नाहीत, पण चहा पाणी वगैरे सहखुशीनं बाबा हे घे 200 हे घे 500 या प्रकारे तुम्ही हां देतो. सहखुशीनं देत असतात. तर ती स्वतः मागून घेतात का तुम्ही? नाही नाही, आम्ही स्वतः देतो. ते मागतच नाही, म्हणजे मागायची वाटच बघत नाही, आम्ही स्वतःच देतो. आत्ता जर आपल्या ह्या विकासनाळ यूट्यूब चॅनलद्वारे जर कोणाला तुमचा हा काय नाव सांगितलं स्वामी पायऱ्यासाठी हवा असेल तर आपला संपर्क मोबाईल नंबर 77 096 16 440. पुन्हा एकदा सांगा. 77 096 16 440. हा पायरा नक्की कोण करतं? मी स्वतः करतो, माझा एक जोडीदार, दोघंजण करतो. जे आत्तापर्यंत आपण पाहिलं की भाऊ असतात, बंधू असतात, चुलते असतात, वडील असतात किंवा मित्र किंवा आम्ही सर्व फ्रेंड सर्कल पायरा करत असतो, आपल्याला असं सांगण्यात येतं. या ठिकाणी थेट स्वतः भेटलेले आहेत की मीच पायरा करतो आणि माझा नंबर या ठिकाणी घ्या म्हणजे दिलेला आहे त्यांना असं आपल्याला. तर कशा प्रकारचा तुम्हाला पायरा ह्याला गाडी पाळण्यासाठी हवा आहे? काय नाही, ह्याला साथ देणार कडू असणारा का नाही आपल्याला चालतोय. कमी पळाला असला का नाही तरीसुद्धा चालतोय आपल्याला. आपला काय कमी पळत नाही, मापात आपल्याला पाहिजे असं तर पळतोय. एक शेवटचा आणि एक लास्ट प्रश्न तुम्हाला की आत्ता हा तुमचा लाडका कुणाच्या गळ्यात पळायची इच्छा तुमची आहे? असं तर अजून तर काय नाही. जेव्हा गुलाल का होईल तेव्हा आपण सांगू की एक गुलाल घेतल्यानंतर. तशी अपेक्षा पण काय आपली तशी अपेक्षा काय नाही. आपल्याला फक्त एक गुलाल घेतला का नाही घरी राहिला तरी चालेल आपल्यासाठी. पण अपेक्षा नाही आहे. हां, आपली तशी काय अपेक्षा नाही, फक्त गुलाल पाहिजे. आपण थेट ह्यांना विचारूया तुमची काय अपेक्षा आहे, कोणासोबत तुम्हाला पाळायचं आहे काय सांगाल? तसं काय नाही आमची अपेक्षा, आमची तीच एवढीच अपेक्षा आहे, फक्त जाईल त्या मैदानात फक्त गुलाल राहावा. मग कुठला गरीबाचा असो ना मोठ्याचा बैल असो, सगळे आम्ही बैल एक समान मानतो. आत्तापर्यंत ह्याचं एखादं असं कुठलं तुळशीचं मैदान वगैरे कुठलं काय झालंय ह्याचं काय आठवणीत राहिलं असं काय? तसं वाटाचं मैदान राहिलेलं आहे आठवणीत. फक्त घासाघासी झालेली आहे, वाटार किरवली घासाघासी झालेली आहे. तर या ठिकाणी हे आलेले तर त्यांना विचारूया तुमची ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये काय भूमिका असते? काय नाही, मी सुट्टी करतो, नियोजन. सुट्टी मेकर. सुट्टी केव्हापासून तुम्ही सुट्टी करता ह्या बैलासोबत? ह्याच्यावर सुट्टी शिकलो पहिल्यांदा. ह्याच्यावर सुट्टी शिकलो. आतापर्यंत किती बैलांच्या सुट्टी? नाही, हे आपल्या घरचेच वासर फक्त एकच. याच्या व्यतिरिक्त ह्याच्या व्यतिरिक्त कुठं जात नाही. जातच नाही आपण, काय वासर आपल्या ठाम त्यामुळं ह्याच वासरा सुट्टी करतो. आत्तापर्यंतची तुमचे अशा प्रकारचे किती वासरं म्हणजे दावणीला आहेत आपल्या? आता आमचे 2 आहेत दावणीला वासर. काय काय नाव आहे त्यांचं? सोन्या, नंदी. सोन्या आणि नंदी आणि हा एक, असे 3 आहेत. लहान मोठे आहेत का? लहान मोठे. ते आतापर्यंत कुठं पळालेत काय? नाही अजून नाही. जसं आपल्याला विश्वास वाटला तर आपण मैदानात काढतो, नाही आम्ही मैदानात घेतच नाही. आता मैदानात येण्याजोगा फक्त शिवतोय आमच्यात. मैदानात आला म्हणून आज घट निघाला ना आम्हाला, तसं आम्ही मैदानात काढतच नाही. ह्याचं काय चिन्ह तुम्हाला दिसलेलं की 1-2 दिवसामध्ये की हा आज मैदान पास होईल किंवा गट पास होईल असं काय? मागच्याच आम्ही 4 दिवसापूर्वी फेरं काढलेलं, म्हणजे वासराचं फेरं काढतो आम्ही, बैलांवर काढत नाही वासरा. त्यावेळेसच जाणवलेलं की हो गट काढू शकतो. आम्ही उराटीला फेरं काढतो ना, त्यामुळं जाणवलं की हा गट काढणार का तर काढणारच. फक्त पायऱ्याला बैल पाहिजे होता, कारण की हो पुढच्या 200 फुटात जरा कमी जास्त होतो. पण आज बैल चांगला लागल्यामुळे 200 फुटात पण बैलांना साथ दिली, तो पण निघून गेला. तळ जास्त असल्यामुळं खायनं निघून येतो खास किरणीनं. पुढच्या 200 फुटाचं व्हायचं 19-20 होतं, पण आज चांगला वाढला, म्हणजे बैलाबरोबर चांगला उठून आला वर. सुट्टीला तर 1 नंबर आहे. सुट्टीला काय शांत उभा राहतोय, असं काय वळवळ करत नाही, काय नाही. हानमार करता आणि पोहते. ते महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कसलंच काय चावलं पण नाही, काय नाही, डायरेक्ट पळाली. ते खाली नेली, दोन्ही चुपून हाय अशी सोडली, ते डायरेक्ट वर आली. ते सुट्टी मेकर इथं थोडक्यात अजून एक प्रश्न विचारतो, जाणून घेऊया काय उत्तर देते. हा जो आहे तो काय डावी आहे का उजवी? काय दुई खांदे कुठनं पण घाला कसा पण. तुम्हाला हे केव्हा कळलं की आपला? नाही, आम्ही फेऱ्या काढताना 2 खांदेच काढतो आम्ही, एका खांद्यावर काढतच नाही. 2 खांदेच शिकवली ते. म्हणजे काही लोकांचं म्हणणं असतं की मला उजवी साईड द्या,
निकाल फिक्स असेल किंवा नाही, तसं मैदान काय नाही. आपलं असेल. तसं काय नाही जर शिकवताना आम्ही दोन खांदे शिकवलं तर त्यामुळं आम्हाला काय फरक पडत नाही तो उजव्या खांदे पोहतो डाव्या खांदे पोहतो काय नाही एकदा घातला की तो खायनं दोन खांदे पण तडाखा देतो निकाल पण डावीनं तर निकाल तो घेणार तर घेणारच असं आहे फक्त कसं व्हायचं उजवीला कसं ड्रायव्हर हाताला येते उजवीचा ड्रायव्हर असल्यामुळे हाताला येते त्यामुळे ड्रायव्हरला काढायला बरं पडतं त्यामुळे आम्ही उजवीला घालतो सहसा करून कुठं झोपला तरी हा कुठंही झोपला तरी दामा चालतं. काय फटाकडा फटाकडा वाजवणार तर वाजवणारच या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे सुट्टी मेकर. तुमचं नाव सांगा. तुषार लकडे पिंपरी. पिंपरी. तर त्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांना सविस्तर थोडक्यात आपल्याला मुलाखत दिली विकास नाळे यूट्यूब चॅनलला. आणि ह्याच ठिकाणी आमच्या मित्रांचे दाजी तर काय नाव सांगितलं दाजी तुम्ही आत्ता? सागर जाधव. सागर जाधव. तुमचे मेहुणे या ठिकाणी आहेत बघा. मेहुणे येत आहे का 2 मिनटं? दाजी तुमच्या दाजींसोबत थोडंसं चर्चा करूया. नमस्कार. तुमचं नाव सांगा आपलं. अभिजित बापूराव क्षीरसागर चिखली. तर काय सांगाल दाजींचा स्वभाव कसा आहे? आहे बरं आहे शांत. हां. तर आजचं नियोजन दाजींनी केलं कोणी? नियोजन काल त्यांनी मी अड्डा बघायला आलेलो मला फोन आला पावती काढली म्हणून बर मग बैल भेटेल का म्हणलं चालते मग हाणूया गाडी आणि त्यांनी आमच्याच नावावर गाडी नोंदवली कोणी दाजींनी. तर सगळे दाजीच बघते. हो दाजी असलं की तुम्हाला काय लोड नसतं. कसं आहे असे मेवणे पाहिजेत बरं का. आणि आपलं दाजी असंच येतं कुठलं काय आलं की चला जायचे आपण नुसतं बसायचं आणि पुढं सोबत करायचं पुढचा कार्यक्रम सगळा होत असतो या. तर काय सांगाल मेवण्याबद्दल? थोडक्यात सर्व साहित्य सविस्तर माहिती सांगितली त्यांच्याबद्दल. त्यांचा स्वभाव कसा वाटतो? त्यांचा स्वभाव निर्मळ आहे चांगला आहे छान आहे. हां समजून घेते ते. हां. बाकी काय नाही. तुम्ही आल्याशिवाय मुलाखत देणार नाही म्हणले ते. तसं काय नाही हां देणार की द्यावा काय जावा. हां. मी बी असतो बाहेर आत्ता आलो अड्ड्यावर बघतो आज पहिल्या सुट्टीला. तर आपण काय करता नक्की? माझा सोन्या चांदीचा व्यवसाय. अरे वा. कुठं? मुंबईला. मुंबईला. हां. तर काय आपल्या दुकानाचं नाव? शॉपचं नाव असं काय ना आपलं रिफाईनचं नाव आहे आपलं. रिफाईन. हां. म्हणजे काय 1 ग्रॅम आहे काय? हां 1 ग्राममध्येच. 1 ग्रॅम. धन्यवाद. आणि हा नाद तुम्हाला केव्हा लागला थोडक्यात सांगा. नाद खरं म्हणजे बंधुराजाला नाद आहे. आहेत का तिथे? हां ती काय तुम्हीच. बरं. आत्ता या ठिकाणी येऊन गेलेले सख्खे दोघं लहान मोठे भाऊ दोघं. मोठा मी बारका लहान तो आहे. हां. ते देखील तुमच्यासोबतच असतील? हो नाही घरी असते ती. म्हणजे तुम्ही शेती आणि तुम्ही व्यवसाय मी व्यवसाय. हे करत असताना दोन्ही देखील इक्वल समान नसलं पाहिजे. कुठंतरी चढ उतारा हवा या. शेती कोणीतरी सांभाळली पाहिजे काय आणि कोणीतरी व्यवसाय देखील केला पाहिजे. तर या आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनल द्वारे तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि त्यांचेच बंधू या ठिकाणी तुम्हाला देखील धन्यवाद देतो की तुम्ही 19 गटामध्ये पहिला नंबर काढलेला या सेमी आणि फायनलसाठी. तुम्हाला मनापासून विकास नाळे यूट्यूब चॅनलद्वारे देखील तुम्हाला शुभेच्छा देतो. दाजी आपली अशीच पुन्हा भेट होत जाईल बरं का. चालतंय. धन्यवाद. धन्यवाद.